नमस्कार भावा बहिणींनो, मी मगाच तुम्हाला म्हटलं आमच्यात आज थालीपीठ केले ते. हे बघा थालीपीठ असं थालीपीठ केले ते आणि कोथिंबीरच्या वड्या बी घेतले करायला लागलो. आता हे तव्यात असं तेल सोडायचं आणि त्यात तळून काढायच्या वड्या. हे जरा धपाट्याचं तेल आहे, त्यामुळे जरा त्यात पाण्यात हात पडल्यामुळे ते कसं वाजतं तेलाचं. आणि तुमच्याकडं आखाड महिन्यात ही जी भाजी करतात का सांगा मला. शेवग्याची शेंगाची आमच्यात करतात, तर मी वापरून घेतलं आहे. आता यात कांदा लसूण वगैरे मिरची वगैरे टाकून मस्त परतून घ्यायचं, चटणी मीठ टाकून. इतकी टेस्टी लागते भाजी ह्याची. आणि ह्यात प्रोटीन बी जास्त आहे, जीवनसत्व. लहान पोरासनी वगैरे खायला घाला, म्हातारे माणसाचे वयस्कर माणसासनी. आणि पहिल्यातली माणसं सांगतात ना, आमच्या सासूबाई म्हणजे वयस्कर आहेत, त्यांनी सांगितले पहिल्यापासून, त्याच सांगतात आम्हाला असं खायचं तसं खायचं. आता आपण वडी तळूया. हे कोथिंबीरची वडी आहे बघा, मी केले त्या आज. थालीपीठ केलेत म्हणून वड्या बी केल्या त्या, कारण आमच्या मालकासनी वड्या आवडतात पहिल्यापासून. आणि आता बघा ह्याच्याबरोबर धपाट्याबरोबर खायला पावट्याची उसळ केल्या, तुम्हाला दावते मी. हे बघा, ही पावट्याची उसळ केली. अशी पावट्याची उसळ म्हणजे दबदबीतच केल्या, म्हणजे भाताबरोबर परत काय प्रॉब्लेम यायला नको. आणि वड्या केल्या त्या. आता ही भाजी करणार आहे. आणि भात काय साधाच केला आहे, म्हणजे मसाला भात वगैरे धपाट्यावर काय चालत नाही. वडी असं खाली तर कोरडी तरी चालत्या, तळून बिळून घेऊन खाली तरी चालत्या. अशा वड्या मी कोथिंबीर वड्या केल्यात आणि ही थालीपीठं केलेत बघा. असं आहे आमचा आजचा नियोजन. आणि मगाशी धपाटे करताना व्हिडिओ करणार होतो, पण मोबाईल धरायला घरात कोण नाही, म्हणून मी एक हाताने हे करायचं, एक हाताने ते करायचं, असं चाललं आहे. तुमच्यात आज काय काय बनवलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यात असं ह्या सगळ्या गोष्टी करता सगळं ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि आखाड महिन्यात आठवणी सांगा, तुमच्यात शेवग्याची भाजी केल्या काही सांगा. असं लालसर विस्तोपर्यंत वडी भाजायची खरपूस, मग तेव्हा ती खुसखुशीत लागते बघा. मी असं लालसर विस्तोपर्यंत वड्या भाजायला लागल्या बघा, थोडं थोडं तेल टाकून. कारण का परत ते तेल खराब होते ना, कशात वापरू शकत नाही आपण आमटीत वगैरे, आमटीला परत कट वगैरे येत नाही, म्हणून असं थोडं थोडं तेल टाकून भाजायचे असतात. मी थोडं थोडं तेल टाकूनच भाजते. भजी वगैरे करायचे असले तर मी थोडंच तेल वापरते. तर आता दुसरा घाणा टाकला आहे बघा. आणि तेल ती खराब झालेलं लय वापरायचं नसते ना, शरीराला बी आपल्या चांगलं नसते आणि ते चव बी वेगळी लागते, म्हणून मी ती तेल वापरतच नाही. म्हणून थोडं थोडं तेल टाकून असं तळतो आहे. आणि इतक्या टेस्टी झाल्यात की वड्या, तुम्हाला काय सांगू. एकदम खुसखुशीत झाल्यात वड्या. ह्या वड्यात बघा बेसन आणि कोथिंबीर, जरा ओवा, जरा खायचा सोडा, तीळ, मीठ, चटणी असं घातलेलं. इतक्या भारी वड्या झाल्यात की तुम्हाला चव सांगायला. आता आमच्या घरात कोण नाही, मी एकटीच आहे, कारण का आमचं मालक अजून कामाला यायचे. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे बी अशा पद्धतीत बनवतात का, वेगळ्या पद्धतीत बनवतात ते बी आम्हाला सांगा. माझा हा व्हिडिओ छायालकी यूट्यूब चॅनेलवर बघू शकताय, माझ्या यूट्यूब चॅनेलला बघू शकताय सा नक्की. आता ही भाजी बी करणार आहे बघा. ह्यात जास्त प्रोटीन असते, 100% खावा. कारण का आपल्याला बी आता बायकासने बी बरेच प्रॉब्लेम असतात की हातपाय दुखते, कंबर दुखत्या, असं तसं. असं शेवग्याच्या शेंगीची आमटी वगैरे तुम्ही खाऊ शकताय, कारण त्यात जास्त काही अशा तळल्या पिवड्या कशा बघा लालसर दिसतात आहे का. मिडियमच ठेवला मी गॅस, मिडियम गॅसवर करतोय. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.